अनुश्री पाटील आणि मी विशाल परदेशी. आम्ही घेऊन आलोय आपल्याकरता महाराष्ट्रनामा. आणि यानंतर पाहूयात की पहिली ते 7वीच्या वर्गात शिकणाऱ्या 1.5 लाख विद्यार्थ्यांपैकी 1 लाख विद्यार्थी ढ असल्याचा धक्कादायक अहवाल नांदेड जिल्हा परिषदेने सादर केलाय. ग्रामीण भागातील शिक्षण पद्धती सुधारण्यासाठी सरकारकडून कोट्यवधी रुपये खर्च केले जात आहेत, तरीही या योजनांचा बट्ट्याबोळ होतोय. नांदेड जिल्ह्यातल्या कामठा जिल्हा परिषद शाळेत शिकणारा 7वीतला गंगाधर पुयड यंदा ढ विद्यार्थी ठरलाय. शाळेत रोजच्या रोज वेळेत जाऊनही कुचकामी शिक्षण पद्धतीचा तो बळी ठरलेला आहे. गंगाधर सारख्या मुलांना अजूनही बदलत्या काळानुरूप शिक्षण मिळत नाही असा अहवाल जिल्हा परिषदेने आपल्या गुणवत्ता संवर्धन उपक्रमाद्वारे सादर केलाय. विशेष म्हणजे गंगाधरच्या शिक्षकांचं उत्तरही धक्कादायकच आहे. शहरी भागामधील आई वडील हे सुशिक्षित असतात, त्यामुळे ते मुलांचा दररोज अभ्यास घेऊ शकतात. आणि आम्हाला ग्रामीण भागात काम करणाऱ्या शिक्षकांना महत्त्वाची अडचण म्हणजे आम्ही जे काही होलसेल आम्ही जे काही सांगतो ते फक्त आम्ही सांगत असतो शिक्षक. याच्याशिवाय त्यांना त्यांच्या परिसरातून कोणत्याच म्हणजे बाबतीतलं ज्ञान त्यांना नसतं. ढ होण्याची क्षमता म्हणजे काय? मुलं मुळात असं माझं तरी मत आहे आतापर्यंत सर्व्हिसमध्ये की मुलांचा वैयक्तिक दोष काही नसतो. असा परिस्थिती आणि त्यांची जी घरची परिस्थिती आहे, सामाजिक परिस्थिती, हाच मुख्य अडसर आहे. पालक लक्ष देत नसल्याचा हवाला देऊन शिक्षकांनी तरी यातून आपली सुटका करून घेतली. पण गंगाधर सारख्या जिल्ह्यातल्या 1 लाख विद्यार्थ्यांवरचा ढचा शिक्का कसा पुसला जाणार याचं उत्तर कुणाकडेच नाहीये. एकीकडे शहरी भागामध्ये विद्यार्थ्यांना साक्षरतेसाठी संगणकाचे शिक्षण मिळत आहे, तर ग्रामीण भागामध्ये शालेय शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना मोठा संघर्ष करावा लागतो. प्राथमिक शिक्षणाची ही अवस्था असताना प्रशासनाकडून फक्त कारणच दिली जात आहेत. शिक्षण क्षेत्रामध्ये नवनव्या योजना येत आहेत, पण त्यांची खरंच अंमलबजावणी होते का हे पाहायला कुणीच वाली राहिला नाहीये. संदीप काळे, IBN लोकमत, नांदेड. महाराष्ट्रनामामध्ये या होत्या आतापर्यंतच्या बातम्या. अचूक बातमी, ठाम मत. पहा फक्त IBN लोकमत.